नमस्कार मित्रांनो. जर एखाद्या व्यक्तीच्या फ्लॅटला अटॅच्ड टेरेस असेल, तर त्याला त्या टेरेसचे वेगळे मेंटेनन्स चार्जेस द्यावे लागतात का? या संदर्भात आपण चर्चा करूया. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, की बऱ्याच सभासदांच्या फ्लॅटला अटॅच्ड टेरेस असतात आणि सोसायटीमध्ये असे वाद निर्माण होतात, की त्यांची जागा जास्त आहे, त्यांना टेरेस आहे म्हणून त्यांच्याकडनं जास्त मेंटेनन्स घेतला पाहिजे. तर या संदर्भामध्ये काय नियम आहेत किंवा काय कायदेशीर बाबी आहेत त्याची आपण चर्चा करूया. मित्रांनो, आपण आता राहत असलेला फ्लॅट हा मोठा असो, छोटा असो, त्याला बाल्कनी असो नसो, तो पहिल्या मजल्यावर राहणारा असो किंवा तो वरच्या किंवा शेवटच्या मजल्यावर राहणारा असो, फ्लॅट मालकाला त्याच्या क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स कमी जास्त करता येत नाही. सोसायटीला हे तत्त्व आता पक्के झालेले आहे. सोसायटीला मेंटेनन्स ठरवण्याचा अधिकार आहे, परंतु एका व्यक्तीला जास्त, दुसऱ्या व्यक्तीला कमी असं करता येणार नाही. सोसायटीमध्ये सर्वांना समान मेंटेनन्स असला पाहिजे. आता अटॅच्ड टेरेसबाबत विचार करूया आपण. अटॅच्ड टेरेस म्हणजे टेरेस फ्लॅट किंवा तुमच्या फ्लॅटला लागून असलेली तुमची याकरिता स्वतंत्र टेरेस, त्याला अटॅच्ड टेरेस असे म्हणूयात आपण. आता ही अटॅच टेरेस जी असती ती सोसायटीच्या किंवा बिल्डिंगच्या मंजूर नकाशामध्ये स्वतंत्ररित्या दाखवलेली असते आणि ती त्या फ्लॅट मालकाची स्वतंत्र मालकीची जागा असते. मग तिचा वेगळा मेंटेनन्स द्यायचा का? नाही. तिचा वेगळा मेंटेनन्स घेता येणार नाही सोसायटीला, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, कॉमन टेरेस आणि स्वतंत्र गॅलरी असणे किंवा अटॅच्ड टेरेस असणे ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे सोसायटीला अटॅच्ड टेरेस असलेल्या फ्लॅट धारकाकडून जास्तीचा मेंटेनन्स घेता येत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीच्या फ्लॅटच्या क्षेत्रफळावरून मेंटेनन्स कमी जास्त घेता येत नाही किंवा मागता येत नाही सोसायटीला, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अटॅच्ड टेरेस फ्लॅट असणाऱ्या सभासदांनी जास्तीचा मेंटेनन्स द्यायची आवश्यकता नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसेच श्रीमती रामगौरी विरानी विरुद्ध ओम वाळकेश्वर त्रिवेणी कोऑपरेटिव्ह सोसायटी या केसमध्ये सुद्धा हे तत्व मेहरबान कोर्टाने नमूद केलेलं आहे, की जी कॉमन टेरेस असते किंवा जी सामायिक गच्ची असते ती बिल्डरला कोणालाही विकता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या कॉमन गॅलरीचा किंवा कॉमन टेरेसचा वापर हा सर्व सभासदांना करता येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.